मित्रांनो, आज खूपच वाईट घटना घडली. सासवडवरून जेजुरीकडे पालखी जात होती आणि आम्ही तिथंच होतो ज्यावेळेस ट्रकनी धडक दिली. वारकऱ्यांना चिंगारले गेले. 4 वारकरी म्हणजे महिला मृत्यू झाल्यात आणि बाकीचे 7 जण इथं ॲडमिट आहेत. आता ह्या हॉस्पिटलमध्ये आलो आहे. 3 म्हणत होती, पण इथं आल्यानंतर मला कळलं की 4 झाले ते. ती ठीक आहे, असं म्हणजे आनंद मल्टी हॉस्पिटल जेजुरी इथं. तर तुम्हाला सांगतो कंडिशन काय होती, नेमका विषय काय होती. तर सगळ्यात महत्त्वाचं काय झालं, दिवसभर व्हिडिओ बी अपलोड नाही. अख्ख्या वारीमध्ये इंटरनेट नाही, कुठंच इंटरनेट नाही. कुठं तरी वायफाय घ्यायचं आणि मग व्हिडिओ अपलोड करायचा ती बी. आणि वारीचा अपडेट देण्याचा प्रयत्न करतो मी. वारीतच आम्ही अर्धाच किलोमीटर पुढं होतो. तिथं थांबलो होतो माझं मी शूटिंग घेत. त्यावेळेस मला 1-2 जण म्हणली की असं असं झालं आहे पाठीमागं. तेव्हा कळलं. मी माघारी गेलो. तोपर्यंत तिथलं सगळं म्हणजे ॲम्ब्युलन्स वांगा करत गेल्या. त्या ठिकाणी गेलो. नेमकं होय बघतोय. अरे वा, कुठला तो? इथलंच का? जेजुरीतलंच का? कसं काय ओळखलं काय जण? असं आहे होय. बरं आलो मी. 2 मिनटं थांब, पालखी येते. मी व्हिडिओ बनवते. आलो मी लगेच. हां टाकतो की. ही येईन न काळजी करू. थँक्यू. असं दे. बरं त्यांनी बघितलं. हां तिथनं जाताना असं दे. काय होते आता म्हणलं हे नॉनस्टॉप व्हिडिओ घेणार आहे मी, त्याच्यामुळे डिस्टर्ब नको वाटलं आणि कटिंग करायला नको वाटलं. काय म्हणतो? अयो या पोरांना. बरं या आपण केनेरा पोरं या की या. तुम्ही कुठलं? जेजुरी इथलंच राहिला का? बरं. शाळेत जाता? आली पालखी पाठीमागून. हां पाठीमागून पालखी आली. आरती का लाजतोय? बरं असं. तुम्हाला माहिती का ऍक्सिडेंट झाला पाठीमागून? काय झालं? काय कळलं? 6 माणसं वारली. 3 माणसं वारली. 3 माणसं सरकारी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट. हां 7 ॲडमिट आहे. ती 4 वारली म्हणतात. एक नंतर गेलंय काहीतरी विषय झालाय. हां ट्रक. हां म्हणजे कळलं म्हणायचं तुमच्यापर्यंत. बरं असं त्याचीच माहिती देत होतो मित्रमंडळींना. त्यावर तुम्ही आला. असं वारीतलं व्हिडिओ बघा सगळं. फॉलो करा, लाईक करत जा. तुमची आयडी काय? खरं तेच. हां ही यूट्यूबला येईल. खरं तेच चॅनलवर. युट्यूबला आहे का इंस्टाग्रामला? बरं इंस्टाला बी टाकीन, ही यूट्यूबला टाकीन. इंस्टाग्रामची आयडी काय? रवी शिंदे. हां रवी शिंदे. आणि काय झालं वारकऱ्यांचं बी आता कसं झालं. आता ह्यात कोणाला दोष द्यायचा आणि कोणाला नाही, काय समजायलाच काय मार्ग नाही. आता काय करायचं, काय अकल बंद झाली आहे. कोणी काय म्हणते, कोणी काय म्हणते. बरेच जण माझा फोन बी झाला होता स्विच ऑफ. बऱ्याच जणांना विचारलं. काही जण म्हणतात त्याने अंगावर घातली. काही जण म्हणतात की बाईक आडव्या गेल्या, ती अख्खीच आडवी गेली. कोणी म्हणतात ती वरटॅक करत होता. म्हणजे आता प्रत्येकाचं वेगळं येतं. बरं ठीक आहे पोरांनो या. ओके. मग कोणी काय म्हणतंय, कोणी काय म्हणतंय. मग काय झालं आहे मॅटर कळायलाच मार्ग नाही की नेमकं आता कोणाचं खरं धरायचं आणि कोणाचं खोटं धरायचं. तरीच आता आणि वारकरी बी हे कल्ला रोड मोकळे असताना हे कुठून का चालतं ती बी काही कळत नाही. स्वतःच्या जीवाची काळजी घेतली पाहिजे मित्रांनो, असं मला वाटतं. बरेच काय गोष्टी ओपन करण्याजोगते आहेत वारीत, पण बोलू बी वाटत नाही. मी अख्खा भारत हिंडून आलो आहे. खोटं नाही बोलत तुम्हाला. म्हणजे ही सोहळा म्हणजे जगातच कुठंच नाही. तशी तुम्हाला खोटं नाही बोलत. आज 10 लाख हे पब्लिक चालतं आहे. म्हणजे तसं 10 लाखात रोज 5-25 जण डेट होतं या. पण ते कसं अटॅक येणं, एखादं BP जाग्यावर असं. पण हे कसं झालं, ही ॲक्सिडेंटची गोष्ट आहे. त्याच्यामुळे ह्याचा जास्त गांजावांजा झाला. अख्खा भारत हिंडून आलो आहे मित्रांनो. आणि अख्खा भारत हिंडून आल्यानंतर असा सोहळा जगात कुठंच नाही, खरंच नाही. म्हणून आपल्या आणि ती पुण्यनगरीत पुण्यातनं जातोय. पुण्यातनं सुरुवात होती आणि पंढरपूरला जातोय. म्हणजे आपल्या महाराष्ट्रात घडतंय हे सोहळा. त्याच्यामुळे आपल्या सोहळ्याची विटंबना न होता, आपल्या सोहळ्यातल्या काय मोक्यात काय बी धावण्यात मजा नाही. नको चांगलंच धावण्याचा प्रयत्न करतो. पण ठीक आहे, जे काय आहे ते रिॲलिटीत मी उद्यापासून तुम्हाला धावण्याचा प्रयत्न करेन. काय गोष्टी हुकत्यात चुकत्यात. इथं असं झालं पाहिजे, तिथं तसं झालं पाहिजे असं आहे. आणि मी परत त्या जाग्यावर गेलो. तिथं बऱ्याच जणांना चौकशी केली.
कोणी म्हणलं अंगावर घातली, कोणी म्हणलं तिथं साईडला दिंडे काचा बिचा पडल्या होत्या, सगळं तुकडं बिकडं झालं होतं. मला तिथं कळलं सगळं. मग तिथं गेल्यानंतर तिथलं सगळं धुवून बिवून डांबरी काढून टाकलं, चकाटमध्ये केलं, कारण लय चर्चा नको. आणि अजून बी आत्तापर्यंत आता संध्याकाळ झाली, जेजुरीत वारकरी पोचतात येतं, 5-6 वाजत आले तिथं. वारकऱ्यांना माहितीच नाही की नेमकं काय झालं, ॲक्सिडेंट झाला, एवढी गेले ते महिलांचा ॲक्सिडेंट झाला आहे, ह्या काही गोष्टी त्यांना माहिती नाही. त्या काय त्यांना म्हणजे काय इथं रेंज बी नाही, फोन बी लागत नाही, फोन येत बी नाही, तर नेटवर्कचा बी लय असा मोठा प्रॉब्लेम आहे. आणि काही जरी म्हणते जॅमर बसलं, जॅमर कशाचं डोंबल्याचं जॅम होतं ह्या फोननेच, इतकं म्हणजे अवघड कंडिशन आहे असे. आणि मग ही गोष्ट काढायला नको होती. उपमुख्यमंत्री सुमित्रा वहिनी येऊन गेल्या, बावनकुळे बी आलं होतं. आणि परत आता बरीच जण येणार आहेत आज. आता मीडियावाल्यांनी बी इथं भलतीच गर्दी केली. आता हॉस्पिटलमध्ये पोलीस आहे ती दावतो तुम्हाला आतलं नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण म्हणलं थोडी चर्चा करावं आणि तुम्हाला पालखीचं बी दर्शन ह्याच व्हिडिओमध्ये आता लगेच घडावं तू, कारण लगेच पालखी येते आता, लगेच म्हणजे आली आहे, जवळच आली आहे. हीच ती हॉस्पिटल. आणि याच ॲम्ब्युलन्समध्ये आणलं होतं, ते मित्रच निघाले. असं आहे आनंदी हॉस्पिटल. आणि ह्याच हॉस्पिटलमध्ये आम्ही इथं गेल्या वर्षी थांबलो होतो मुक्कामाला. त्याच्या गेल्या वर्षी मी इथंच थांबलो होतो. असं काय वाटलं नव्हतं की असं काय होईल बाबा वारीत, ह्या काही गोष्टी घडायला नको, त्या योग्य नाही. आता ह्या दोष कोणाला द्यायचा आणि कोणाला नाही. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा. आता तुम्ही तरी काय सांगणार, कंडिशन काय झाली तिथं, काय CCTV कॅमेरा नाही किंवा काय कंडिशन नाही. पण वारकरी काय दुईकडून बी कुठनं बी कशी बी चालतात. ट्रकवाली बी काय करते ती, थोडं मोकळं दिसलं की जाम गाड्यात आणते ती. ट्रॅक्टरवाली तसली तर सगळीच तसली, गाड्यावाली बी तसलीच, आणि कुणालाच काय म्हणण्यात मजा नाही. वारकरी तसलीच. काय करू, पालखी आली आहे, पालखीचं थोडं दृश्य दावतो आणि हॉस्पिटलमधलं पेशंट सगळ्यांचं फिरवून धावतो. कसेच पेशंट 7 पेशंट आहेत तिथं ॲडमिट. आणि 4 गेली म्हणली मला ती, म्हणजे 4 गेली म्हणली. 3चं झालं समजीकडं, 3चं मला बी कमेंट करून सांगितलं, पण 4 असा विषय. कारण ती काय खोटं बोलणार नाही, ती ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर बी ते अजून दुसरं असा विषय. चला वारीचं हित ना आता पालखी जाणार आहे, आली जवळ, धावतो तुम्हाला. आली होता माऊलीची पालखी जवळच आली. वर चढून जाऊ का, वर चढून जाऊ. अयो माऊलीचं दर्शन बी घडावतो. सूर्य मावळा लागला. समोर पालखी येऊ नये इकडं, सूर्य चमकतोय त्याच्यामुळं थोडं क्वालिटी क्लिअर दिसणार नाही. भंडारा उंडारा नसतं इथं जेजुरीत आल्यानंतर. तिथं मी भंडारा घेऊन बसले, तिथंच उधाळला ना, तिथंच उधाळला. इथे पुढं थांबत 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 थोडं निवांत, थोडी पुढं. 1 मिनटं मावली, थोडं इकडे सरकता का, थोडं मला फक्त उभं राहून दे. हाय केलं अहो माऊली. मी बी 2 तास झालं थांबलोय राव. नाही जात राव. खरं तेच खोटं तेच नाही. हा, बारामती. जय मल्हार. आज या ठिकाणी श्री संत तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली तुम्हाला शिव्या देतील जाऊन हे मोकार कालो.
माऊली माऊली भांडारा उदयन झालं. घ्या माऊलीचं दर्शन. थांबले. ओके गर्दी बघा घ्या यारवाईच आली पालखी गर्दी चांगराची. ओके ह्या गोष्टी थांबवतो इथंच. झालं दर्शन बैलाच्या जोड्या. ओके ओके बस ओके बस 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 इंस्टाला तर एक रील काढतो. असू दे आता कट करतो. ओके बाय. पाणलं होतं गाड्या मला तोंडावर. चांगली पक्की सुरक्षा आहे. चला थांबवतो आता बॅटरी उतरत आली. लिहा माऊली रामकृष्ण हरी.